तर येथे मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। तर प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर येथे आपल्याला सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे लोगो डिझायनर। तर लोगो डिझायनर येथे तुम्हाला सर्च करायचं आहे। तर येथे बघू शकता खूप सारे ॲप्स आलेले आहेत आपल्याला लोगो बनवण्याचे। तर येथे लोगो मेकर हे ॲप्स आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। तर त्यावरती क्लिक करायचं आहे। तर येथे बघू शकता मी आधीच इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे येथे ओपन दाखवित आहे। तर मित्रांनो इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे। तर त्यावरती ओपन करायचं आहे। तर ओपन केल्यानंतर येथे मित्रांनो बघू शकता खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे लोगो येथे आपल्याला पाहायला भेटतील। तर म्युझिकचा लोगो सुद्धा आपल्याला येथे बनवता येतो। तर मित्रांनो तुमचा रेसिपी कॅटेगरी चॅनल असेल तर तुम्ही इथे फूड्स या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही इथे बघू शकता। आणि जर येथे तुमचा फॅशन रिलेटेड जर चॅनल असेल तर येथे फॅशनवरती क्लिक करून तुम्ही फॅशन रिलेटेड लोगो बनवू शकता। तर मित्रांनो येथे मी आता कॉमन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मोर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो तुम्हाला इथे जो लोगो आवडेल तर त्या लोगोवरती क्लिक करायचं आहे। तर येथे मी खाली आलेलो आहे। तर येथे बघू शकता एक आपल्याला गोल असा लोगो दिसत आहे। तर त्या लोगोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो हा लोगो आपल्याला आता एडिट करायचा आहे। तर त्या लोगोवरती क्लिक केल्यानंतर येथे एडिटचं ऑप्शन आहे। तर त्या एडिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघू शकता हा लोगो आता एडिटिंगसाठी तयार झालेला आहे। तर येथे टेक्स्ट तर येथे पहिला ऑप्शन आहे मित्रांनो टेक्स्ट। तर त्यावरती क्लिक करून आपण येथे आपल्या चॅनलचं नाव लिहायचं आहे। तर येथे मी आता मराठी रेसिपी। तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी तुम्हाला येथे थोडक्यातच माहिती देणार आहे की लोगो कसा बनवायचा। तर येथे चॅनलचं नाव टाकल्यानंतर येथे डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो हे आधीचं नाव आहे ते येथे डिलीट करायचं आहे। तर त्यावरती क्लिक करून तर येथे वरती बघू शकता डिलीटचं ऑप्शन आहे। तर त्यावरती क्लिक करायचं आहे। तर हे बघू शकता आधीचं नाव आपल्याला निघून गेलेलं आहे। तर हे आता आपण नाव टाकलेले मराठी रेसिपी। तर मित्रांनो आपण याचा कलरसुद्धा चेंज करू शकतो। तर कलरचा 2 नंबरचा ऑप्शन कलरचा आहे। तर त्या कलरवरती टच करून आपण येथे तर येथे आपण कलरसुद्धा बदली करू शकतो। आणि त्याची साईज येथे बघू शकता त्याची साईज आपण लहान मोठी करू शकतो। आणि येथे पुढचं ऑप्शन आहे आपण त्याचे फॉन्ट वेगळे सुद्धा बनवू शकतो। तर येथे बघू शकता वेगवेगळे असे फॉन्ट येथे आपल्याला पाहायला भेटतील। तर मित्रांनो येथे तुम्हाला जो फॉन्ट आवडेल तो येथे ॲड करायचा आहे। तर त्याची साईज वरती जाऊन आपण त्याची साईज लहान किंवा मोठी सुद्धा करू शकतो। मित्रांनो आपण येथे लोगोचा आपण कलरसुद्धा चेंज करू शकतो। तर त्या लोगोवरती क्लिक करून ते कलरवरती जायचं आहे। तर येथे कलरच्या या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर येथे अशा प्रकारे कलर चेंज करून इथे डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता लोगोचा कलरसुद्धा चेंज करता येतो आपल्याला। तर येथे खूप आपण थोडा वेगळा कलर देणार आहोत। तर येथे हिरवा कलर द्यायचा आहे। अशा प्रकारे आपण लोगोचा कलर ही बदली करू शकतो। साईजसुद्धा आपल्याला लहान मोठी करता येते। तर बघू शकता साईज मोठी केलेली आहे। तर मित्रांनो साईज मोठी केल्यानंतर आपल्याला फॉन्टचा आकारसुद्धा मोठा बनवावा लागेल। तर येथे साईजवरती जाऊन आपण अशा प्रकारे मोठा आकार देऊ शकतो। मित्रांनो हे मराठी रेसिपी आपण असे खालीवरती सुद्धा घेऊ शकतो। आपल्याला जसे पाहिजे तसे आपण हे फॉन्ट आपल्याला बसवता येतात। मित्रांनो येथे मी फास्टमध्ये तुम्हाला करून दाखवत आहे। त्याच्यामुळे आपल्याला मित्रांनो लोगो बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो। त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप मोठा होईल। त्याच्यामुळे मित्रांनो आपण थोडक्यातच आता हा व्हिडिओ बनवणार। तर मित्रांनो आपण येथे फोटोसुद्धा लावू शकतो। तर येथे 3 नंबरचा ऑप्शन इमेज तर त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या इथे गॅलरी ओपन झालेली आहे। तर इथे बघू शकता गॅलरी ओपन झालेली आहे। गॅलरीमध्ये मित्रांनो तुम्ही जे फोटो बनवलेले असतील तर ते येथे ॲड करायचे आहेत। तर मित्रांनो येथे मी एक फोटो सिलेक्ट केलेला आहे। ते क्लिक करून आपण येथे फोटोसुद्धा बसवू शकतो आपल्या लोगोवरती। तर आपल्याला त्याची साईज लहान किंवा मोठीसुद्धा बनवता येते।
तर बघू शकता त्याची साईज आपल्याला लहान किंवा मोठीसुद्धा करता येते. तर आपण कुठलाही फोटो येथे बसवू शकतो. तर मित्रांनो आपल्याला येथे हे मागचं सफेद बॅकग्राऊंड आहे तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर येथे 4 नंबरचा ऑप्शन बीजी, तर त्या बीजीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि येथे वरती बघू शकता तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, इमेज, सर्च आणि ट्रान्सपरंट. तर मित्रांनो या ट्रान्सपरंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे आपला मागचा जो बॅकग्राऊंड आहे तर तो निघून गेलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलसाठी लोगो बनवू शकतो. तर मित्रांनो हा मी एकदम फास्टमध्ये लोगो बनवला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलसाठी लोगो बनवू शकतो. तर इथे वरती बघू शकता जे बरोबरचं आपल्याला चिन्ह दिसत आहे तर त्यावरती असं क्लिक करायचं आहे. तर तो आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये आता हा लोगो सेव्ह झालेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हीसुद्धा आपल्या मोबाईलवरती सहज सोप्या पद्धतीने कोणताही लोगो बनवू शकता.